जामनेर शहरातील पाटीलवाडी व अशोक सम्राट नगर परिसरातील दुर्गा माता मित्रमंडळात जयपूर राजस्थान येथून आणलेल्या देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडली। सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी येथील अभियंता देवकीनंदन नरसिंह सपकाळे यांनी मंडळाला मूर्ती अर्पण केली होती। त्यांच्या पत्नी शारदा देवकीनंदन सपकाळे यांच्या हस्ते विधिवत पूजा व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून अत्यंत कमी खर्चात कार्यक्रम पार पाडल्याने हे आयोजन इतर मंडळांसाठी आदर्श ठरले आहे। 2018 मध्ये स्थापन झालेल्या मंडळाचे यंदा 8वे वर्ष असून ज्येष्ठ व युवा सदस्यांच्या अथक प्रयत्नांतून हा सोहळा संपन्न झाला। स्थानिक जनप्रतिनिधींचा सहभाग व लोकवर्गणीतून संपूर्ण कार्यक्रमाची पूर्तता करण्यात आली। नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात गरबा, दांडिया, नृत्य तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। मंदिरात महिलांकडून दररोज हरिपाठ होतो। यामुळे धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक ऐक्याचाही संदेश दिला जात आहे। खूप आनंद वाटतोय आजच्या ह्या आपल्या नवरात्रीच्या सुरुवातीच्या पहिल्याच आरतीला आम्हाला मंडळाने जो मान सन्मान दिला आणि आम्हाला सपकाळे कुटुंबियांना इथे बोलून जो आम्हाला योग दिला त्याबद्दल आम्ही सगळे सपकाळे कुटुंब आपल्या मंडळाचे खूप आभारी आहे। या भक्तिमय आनंदमय वातावरणामध्ये खूप मन भरून गेलंय आणि खूप प्रसन्न वाटतंय। सर, आपल्याकडून मूर्ती जी आहे ती मूर्ती देण्यात आलेली आहे, नेमकी कशी भावना होती आणि कसा विचार आला? कसं होतं, मंडळाची सुरुवात होती त्यावेळेस सर्व कार्यकर्ते होते, आमची पाटील होते, आमची सगळी इतर मंडळी जी होती सर होते आमचे, त्यांनी हा प्रस्ताव ठेवला माझ्याकडे की आपल्याला देवीची कायमस्वरूपी इथे मूर्ती स्थापन करायची आहे। तसं काय मनात नव्हतं, पण वाटलं काहीतरी कायमस्वरूपी आपले हे काहीतरी भरीव कार्य व्हावं। त्यामागचा माझा कुठलाही हेतू असा काही नव्हता की त्यात माझं काही नाव व्हावं की काय व्हावं। आणि त्या चांगल्याच भावनेतनं एक माझा कुठेतरी खारीचा वाटा या मंदिराला लागावा म्हणून मी त्यातनं कुठलंही माझं असं मोठेपण नाही। खरं तर देवीपुढे आज काय नेमकी मागणं राहील, कारण की आज प्रतिष्ठापना झालेली आहे, घटस्थापना झालेली आहे। माझं देवीला एकच मागणं राहील की हे देवी माते माझ्या मंडळाला खूप भरभरून हे देश दे आणि माझं मंडळ दिवसेंदिवस पुढे दरवर्षी मोठं होऊ दे, याचं स्वरूप खूप मूर्त स्वरूप आणि चांगलं स्वरूप असू दे। सगळ्या माझ्या भाविकांना, माझ्या मंडळातल्या सगळ्या महिला भगिनींना, बालगोपालांना चांगले शुभ आशीर्वाद देवी मातेने द्यावा असं मी देवीचरणी प्रार्थना करतो। नमस्कार, आमच्या मंडळाचं नाव दुर्गा माता मित्रमंडळ सम्राट अशोकनगर पाटीलवाडी आणि आज आम्ही आमच्या मंडळातर्फे आज आमच्या दुर्गा देवीची या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे। अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आम्ही आज सकाळी सपकाळे साहेबांच्या हस्ते आज प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि 2018 या वर्षापासून आम्ही या ठिकाणी छोटीशी सुरुवात केली होती। कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि सर्वांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की आपण या ठिकाणी एक मंदिर दुर्गा देवीचं या ठिकाणी आपण तयार करू आणि त्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधी असतील किंवा आमच्या भागातले नगरसेवक असतील आणि आमच्या मंडळातले सगळे कार्यकर्ते त्यांनी अतिशय जीवाचं रान करून सगळं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आमचं आज हे मंदिर या देवीच्या कृपेने आणि आमच्या हातून तिनेच ते कार्य त्या ठिकाणी आमच्याकडून संपन्न करून घेतलेले असं मला वाटतं आणि माझीच नाही तर आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना आज जो आनंद झालेला आहे तो म्हणजे अतिशय शब्दामध्ये सांगण्यासारखा नाही। खरं तर हे कितवं वर्ष आहे आणि काय काय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? या ठिकाणी आपण 2018ला सुरुवात केली आणि मग 5 वर्ष सलग आपण या ठिकाणी देवी बसवली आणि देवी बसवली असताना सगळे जे काही सामाजिक उत्सव वगैरे असतील आम्ही या ठिकाणी सगळे ते पण एकत्रच केलेले आहेत आणि नवरात्राचा जो उत्सव आहे आम्ही या ठिकाणचे आमचे रहिवासी असतील, आमच्या गावामध्ये आमच्या भागामध्ये राहणारे सगळे स्त्री आणि पुरुष एकत्रितपणे आम्ही 9 दिवस या ठिकाणी उत्साहाने साजरा करतो। ठीक आहे।